नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीने सुरू असलेल्या पोलीस भरती सराव सिरीजच्या 82व्या भागामध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आमच्याकडून एका प्रश्नाचं उत्तर नजर चुकीने चुकीचं गेलेलं होतं आणि मित्रांनो त्याची दिलगिरी म्हणून आम्ही त्याचं उत्तर या व्हिडिओमध्ये स्पष्ट करून देणार आहोत। परंतु तो प्रश्न कोणता होता आणि त्याचं उत्तर काय होतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ व्यवस्थित पहा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1787, 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित झाले आहे? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, आपल्या लक्षात काय काय ठेवायचं आहे? 97, 98, 99 याचे ठिकाण, अध्यक्ष आणि स्वागताध्यक्ष। आता मित्रांनो 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं। सातारा शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आता याचे अध्यक्ष कोण होते? याचे अध्यक्ष होते विश्वास पाटील। पानिपत या पुस्तकाचे लेखक विश्वास पाटील हे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। प्रश्न विचारला जातो 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर विश्वास पाटील, पानिपतकार विश्वास पाटील। आता पुढे पहा मित्रांनो, अध्यक्ष होते विश्वास पाटील, परंतु स्वागताध्यक्ष कोण होते असा प्रश्न देखील काही वेळा विचारला जातो। तर मित्रांनो हे संमेलन सातारा या ठिकाणी भरलेलं होतं आणि याचे स्वागताध्यक्ष कोण होते? तर शिवेंद्रराजे भोसले। लक्षात ठेवायचं आहे, ठिकाण सातारा, अध्यक्ष विश्वास पाटील आणि स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले। आता पुढे आपल्याला काय पाहायचं आहे? 98 आणि 97। 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी भरलेलं होतं। याच्या अध्यक्षा होत्या तारा भवाळकर आणि स्वागताध्यक्ष होते शरद पवार। त्यासोबतच 97वे आहे ते अमळनेर या ठिकाणी भरलेलं होतं आणि अध्यक्ष कोण होते? रवींद्र शोभने। प्रश्न क्रमांक 1788, भारतीय संघ राज्यातील राज्ये व त्यांच्या स्थापना वर्षाच्या जोड्या जुळवा। या ठिकाणी पाहायचं आहे नागालँड, मणिपूर, गोवा, झारखंड यांच्या स्थापना वर्षांच्या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत। या ठिकाणी पहा, गोवा या राज्याची स्थापना कधी झाली किंवा गोवा हे राज्य भारतामध्ये राज्य म्हणून कधी सामील झालं? 1987 साली। यावरून आपल्याला उत्तर काढायचं आहे। गोवा क साठी 2, क साठी 2 कुठं आलंय? पर्याय 1 आणि पर्याय 2 मध्ये। आता झारखंड मित्रांनो, झारखंड हे रिसेंटली तयार झालेलं राज्य आहे। झारखंड हे बिहार या राज्यातून 2000 साली वेगळं झालं होतं। कधी? 2000 साली बिहारमधून झारखंड वेगळं झालं, म्हणजे ड साठी 1। ड साठी 1 कुठं आहे? पर्याय 1 मध्ये, म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय 1। आता या ठिकाणी पहा, नागालँड निर्मिती कधी झाली? 1963 ला। त्यासोबतच मणिपूर निर्मिती 1972 साली आणि गोवा 1987 साली भारतामध्ये राज्य म्हणून सामील झालं। याच्या अगोदर ते काय होतं? केंद्रशासित प्रदेश होता। 1961 साली गोवा भारतामध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून सामील झाला आणि 1987 ला त्याचं राज्य बनलं, म्हणून गोव्यासाठी 1987 आणि झारखंड आहे ते बिहारमधून वर्ष 2000 साली वेगळं झालं। म्हणजे या ठिकाणी क्रम कसा होता? 4, 3, 2, 1। पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक 1789, 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून पाळला जातो? आता या ठिकाणी पाहायचं आहे, आपल्याला बंगालची फाळणी माहीत असेल। बंगालची फाळणी कधी जाहीर झाली होती? लॉर्ड कर्झननं 19 जुलै 1905 ला बंगालच्या फाळणीची घोषणा केली आणि 16 ऑक्टोबर 1905 ला बंगालची फाळणी अंमलात आली, म्हणजे बंगालची फाळणी झाली। आणि मित्रांनो यामुळेच याच दिवशी लोक एकत्र आले आणि त्यांनी भारतामध्ये शोक दिवस साजरा केला आणि त्याच्या अंतर्गत एकमेकांना राख्या बांधून रक्षाबंधन देखील साजरी केली। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे? 16 ऑक्टोबर 1905 ला शोक दिवस साजरा केला गेला किंवा पाळला गेला। तसेच त्या दिवशी एकमेकांना राख्या बांधल्या, म्हणजेच रक्षाबंधन देखील साजरा केला गेला होता। प्रश्न क्रमांक 1790, भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली आहे? मित्रांनो भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण बनले आहेत? न्यायमूर्ती सूर्यकांत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? 50, 51, 52 आणि 53। 53वे आपल्याला माहित आहे सूर्यकांत। मग या ठिकाणी पहा 50वे DY चंद्रचूड। चंद्रचूड हे काय होते? 50वे होते। त्याच्यानंतर न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे होते।
पुढे भूषण गवई हे 52 होते आणि त्यांची जागा 53 म्हणून सूर्यकांत यांनी घेतली. लक्षात ठेवायचं आहे. क्रम कसा असणार आहे? 50 DY चंद्रचूड, 51 संजीव खन्ना, 52 भूषण गवई आणि 53 सूर्यकांत. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळं सोडून थोडा वेळ फक्त इकडे लक्ष द्या. तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचलाय म्हणजेच तुम्ही नक्कीच पोलीस भरतीसाठी तयारी करताय. आणि मित्रांनो, तुम्ही तयारी करताय म्हणजे तुम्हाला माहीत असेलच की पोलीस भरतीसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवणे किती आवश्यक आहे. त्यासोबतच नवीन प्रश्नपत्रिका सोडवून त्या परीक्षेसाठी तयारी करणं आणि टाईम मॅनेजमेंट करणं हे देखील आवश्यक आहे. आणि मित्रांनो, यासाठीच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. फक्त 60 रुपयांमध्ये 30 सराव प्रश्नपत्रिका, 30 पेपर फक्त 60 रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, यामध्ये आपल्याला प्रत्येक पेपरमध्ये 100 प्रश्न असतील आणि त्या 100 प्रश्नांचं पूर्ण स्पष्टीकरण देखील असणार आहे. आणि हा जो पॅटर्न असणार आहे तो 25-25चा पॅटर्न असणार आहे. म्हणजेच मराठीचे 25, सामान्य ज्ञानाचे 25, गणित बुद्धिमत्ता 25-25 असा पॅटर्न असणार आहे. आणि त्यासोबत आपल्याला काय मिळणार आहे तर आपल्या टेलिग्रामवर पेड चॅनलला जॉईन होण्याची संधी, ज्या चॅनलवर आपल्याला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. दररोज सरावासाठी 200 प्रश्न दिले जाणार आहेत. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न असणार आहेत ते फक्त आणि फक्त पोलीस भरतीच्या पॅटर्नवर आधारित असतील आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जाणार आहे. त्यामुळे जर तुमची पुढे लेखी परीक्षा होणार आहे तर तुम्ही हा संच विकत घ्यावा आणि त्यासोबतच आपल्या पेड टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं. हे सर्व मिळणार आहे फक्त 60 रुपयांमध्ये. जर तुम्हाला खरंच आवश्यकता आहे आणि चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर नक्की खरेदी करा आपला हा संच. तर या ठिकाणी तुम्हाला जर याचा डेमो पाहायचा असेल तर तो मिळणार आहे 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर. यावर व्हॉट्सॲप करा आणि डेमो फ्रीमध्ये पहा. तसेच जर तुम्हाला वाटत असेल की जे काही देऊ ते चांगलंच देऊ तर तुम्ही डायरेक्टली 93 59 68 91 00 या नंबरवर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवू शकता. तुम्हाला लगेचच एकाच वेळी 60 PDF दिल्या जातील, ज्याच्यामध्ये 30 पेपर असतील आणि 30 त्यांचं स्पष्टीकरण असेल. आणि त्यासोबतच लगेचच टेलिग्राम चॅनलची लिंक देखील दिली जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला दररोज 200 प्रश्नांचा सराव करता येणार आहे. प्रश्न क्रमांक 1791, जोड्या लावा जिल्हा व तालुका. मित्रांनो, महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि त्यांच्यामध्ये असलेले तालुके यांच्या जोड्या आपल्याला या ठिकाणी लावायच्या आहेत. नांदेड, जालना, बुलढाणा, यवतमाळ, भोकरदन, भोकर, उमरखेड, संग्रामपूर. या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, नांदेड जिल्ह्यामध्ये भोकर हा तालुका आहे, जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन हा तालुका आहे, बुलढाणामध्ये संग्रामपूर हा तालुका आहे आणि यवतमाळमध्ये उमरखेड हा तालुका आहे. म्हणजे क्रम कसा असणार आहे? 1 2 4 3 1 2 4 3. या ठिकाणी पर्याय 3 मध्ये 1 2 4 3 असायला पाहिजे होतं, म्हणून पर्याय 3 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे 1 2 4 3. नांदेडमध्ये भोकर आहे, जालनामध्ये भोकरदन आहे, संग्रामपूर आहे ते बुलढाणामध्ये आणि उमरखेड यवतमाळमध्ये. या ठिकाणी चुकून पर्याय चुकलेला होता म्हणून तो ब्लर केलेला आहे किंवा खोडलेला आहे. प्रश्न क्रमांक 1792, महाराष्ट्र राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून कोणाचे नियुक्ती करण्यात आलेली आहे? मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा प्रश्न पाहिला की नवीन महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, परंतु आपण याबद्दल पूर्ण माहिती पाहिली नव्हती. मग या ठिकाणी पहा, महाधिवक्ता म्हणजे कोण तर राज्याचे वकील. ज्याप्रमाणे आपण महान्यायवादी म्हणजे केंद्राचे वकील म्हणतो, त्याचप्रकारे महाधिवक्ता कोण असतात? राज्याचे वकील असतात, ज्यांची नेमणूक आहे ती कलम 165 नुसार केली जाते. राज्यघटनेच्या कलम 165 नुसार प्रश्न विचारला जाईल, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये महाधिवक्ता या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? तर कलम 165. आता या ठिकाणी पुढे जर याबद्दल अधिक माहिती पाहायची झाली तर काय असणार आहे? मिलिंद साठे हे सध्याचे महाधिवक्ता आहेत आणि मित्रांनो, त्यांनी बिरेंद्र सराफ यांची जागा घेतलेली आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1793, लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? मित्रांनो, लोखंडाचे गंजणे ही काय आहे तर एक मंद रासायनिक अभिक्रिया आहे, जी अतिशय कमी वेगाने होते. म्हणून आपलं उत्तर पर्याय 1 मंदगती रासायनिक अभिक्रिया.
प्रश्न क्रमांक 1794, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला प्राप्त होते? मित्रांनो या ठिकाणी पहा, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स, याचं उत्पन्न आहे ते थेट केंद्राकडे जातं, म्हणजेच केंद्र सरकार आपलं उत्तर आहे. जीएसटी कसा आहे? केंद्राचा पण आहे आणि राज्याचा पण आहे, म्हणजे जीएसटीचं विभाजन आहे ते केंद्र राज्य दोन्हीमध्ये होतं. प्रश्न क्रमांक 1795, 2025चे शांतता क्षेत्रातील नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले? आता 2024चं पण पहा आणि 2025चं पण पहा. 2025चा पुरस्कार आहे तो मारिया कोरिना मचाडो यांना देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो, यांनी हा पुरस्कार ट्रम्प यांना देण्याचा प्रयत्न केला, म्हणून या ठिकाणी हा विषय देखील चर्चेत होता. 2025चे शांततेचे नोबेल मारिया कोरिना मचाडो म्हणजे पर्याय 2. आता मित्रांनो पुढे 2024चा पुरस्कार आहे तो जपानमधील निहोन हिंडोक्यो या संस्थेला देण्यात आलेला होता. ठीक आहे, याबद्दल आणखी माहिती कोणती पाहता येईल? तर या ठिकाणी पाहायचं आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्वे या देशामध्ये दिला जातो. आणि मित्रांनो इतर जे नोबेल पुरस्कार आहेत ते स्वीडनमध्ये दिले जातात. लक्षात ठेवायचं आहे, शांततेचा नोबेल नॉर्वेमध्ये आणि इतर स्वीडनमध्ये. प्रश्न क्रमांक 1796, माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे आवश्यक आहे? आता मित्रांनो, एखादी माहिती मागितल्यानंतर ती 30 दिवसांच्या आत देणं बंधनकारक असतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. परंतु जर माहिती स्वातंत्र्याविषयी असेल किंवा एखाद्या विशिष्ट बाबीबद्दल असेल ज्यामुळे सार्वजनिक हित धोक्यात येतंय, त्यावेळी मित्रांनो ही माहिती आहे ती 48 तासांच्या आत देखील दिली जाऊ शकते. लक्षात ठेवायचं आहे. परंतु सामान्यपणे हा कालावधी किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा आहे. आता या ठिकाणी माहिती अधिकार अधिनियम 2005चा आहे, तो भारतामध्ये कधी लागू झाला? तर 12 ऑक्टोबर 2005 रोजी. प्रश्न क्रमांक 1797, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला? या ठिकाणी पाहायचं आहे, चवदार तळ्याचा सत्याग्रह भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी 20 मार्च 1927 रोजी हा सत्याग्रह केलेला होता, म्हणजेच चवदार तळे सत्याग्रह 1927 पर्याय 2. तारीख विचारली तर 20 मार्च. आणि मित्रांनो यामुळेच 20 मार्च हा दिवस दरवर्षी सामाजिक सशक्तीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवायचं आहे, 20 मार्च या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि म्हणूनच हा दिवस आहे तो सामाजिक सशक्तीकरण दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 1798, खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही? मित्रांनो या ठिकाणी पहा, पूर्णा, पांझरा, गिरणा या तापी नदीच्या उपनद्या आहेत, परंतु दुधना आहे ती गोदावरी नदीची उपनदी आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आता मित्रांनो तापी नदीचा उगम कुठे होतो? मध्य प्रदेशमध्ये होतो, सातपुडा पर्वतरांगेमध्ये होतो आणि त्यातल्या त्यात मुलताई जवळ होतो. लक्षात ठेवायचं आहे, मुलताई जवळ किंवा बैतूल जवळ तापी नदीचा उगम होतो. आणि मित्रांनो त्या शेजारीच एक नदी आहे नर्मदा, तिचा उगम आहे तो अमरकंटक या ठिकाणी होतो. प्रश्न क्रमांक 1799, जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होत असते? आता या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, पृथ्वीमध्ये जे गुरुत्वाकर्षण बल आहे ते सर्व वस्तूंना आपल्याकडे खेचत असतं, म्हणजेच गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण बल आहे ते वस्तूंना पृथ्वीकडे खेचत असते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न यावर काय येणार आहे की गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? न्यूटन यांनी लावला. आता मित्रांनो यावर आणखी एक प्रश्न येतो, गुरुत्वीय त्वरण किती? तर मित्रांनो पृथ्वीवर गुरुत्वीय त्वरण असतं 9.8 मीटर पर सेकंद इतकं. प्रश्न क्रमांक 1800, भारतात राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो मानवी हक्क आयोग विचारलेला आहे, ह्युमन राईट्स कमिशन. भारतामध्ये 12 ऑक्टोबर 1993 या दिवशी राष्ट्रीय मानवाधिकार आयोग किंवा राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना झालेली होती, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 1993 तारीख 12 ऑक्टोबर. आता मित्रांनो जगभरामध्ये
जागतिक मानवी हक्क दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस जागतिक मानवी हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि मित्रांनो, हा का साजरा केला जातो? कारण 10 डिसेंबर 1948ला संयुक्त राष्ट्रांनी मानवी हक्कांचा जाहीरनामा स्वीकारलेला होता. प्रश्न क्रमांक 1801. भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मित्रांनो, भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण? डॉक्टर MS स्वामीनाथन. आणि मित्रांनो, जगातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? सर नॉर्मन बोरलॉग. आता मित्रांनो, यांच्या प्रयत्नामुळे, MS स्वामीनाथन यांच्या प्रयत्नामुळे 1965 आणि 66 या वर्षामध्ये काय झाली? हरित क्रांतीला सुरुवात झाली. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 1965. आता पुढे मित्रांनो प्रश्न येतो की हरित क्रांतीमुळे भारतातील कशाचं उत्पादन वाढलं? जर एकत्र दिले असेल तर गहू आणि तांदूळ, आणि जर पर्यायामध्ये पर्याय 1 गहू असेल, पर्याय 3 तांदूळ असेल तर त्यावेळी गहू हा पर्याय निवडायचा आहे. जर वेगवेगळे दिले तर गहू हे जास्त उत्पादन झालं होतं, आणि जर एकत्र असेल गहू आणि तांदूळ तर त्यावेळी त्या दोन्हीचं उत्पादन वाढलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी भारतामध्ये हरित क्रांतीचा परिणाम आहे तो गहू आणि तांदूळ या पिकांवर दिसून आला, आणि यापैकी पहिल्या क्रमांकावर काय? गहू. प्रश्न क्रमांक 1802. एका भाषेतील मजकुराचा आशय दुसऱ्या भाषेत आणणे म्हणजे काय? त्याचं भाषांतर करणे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे भाषांतर. प्रश्न क्रमांक 1803. देवालय, हिमालय हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत? आता मित्रांनो, देवालय विग्रह कसा होतो? देव अधिक आलय. या ठिकाणी काय झालं? देवमधील शेवटचा वर्ण काय असतो? वला अ जोडलेला असतो म्हणून अ, आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण आ, अ अधिक आ, दोन्ही स्वर आहेत म्हणून या ठिकाणी काय झाली? स्वरसंधी. हिमालयमध्ये हिम अधिक आलय, याच्यामध्ये देखील अ अधिक आ काय झाले? दोन्ही स्वर आहेत म्हणून स्वरसंधी. म्हणजेच देवालय, हिमालय स्वरसंधीची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 1804. विद्वान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. मित्रांनो, विद्वानचं स्त्रीलिंगी रूप काय असतं? विदुषी. पर्याय 3. भगवती हा काय आहे? भगवान या शब्दाचा स्त्रीलिंगी रूप. भगवानचं स्त्रीलिंगी रूप भगवती. श्रीमानचं श्रीमती, आणि राजाचं राज्ञी. राजाचं स्त्रीलिंगी रूप काय असतं? राज्ञी. तसेच विद्वानचं विदुषी. पुन्हा एकदा पहा. भगवती भगवानचं, श्रीमती श्रीमानचं, राज्ञी राजाचं. प्रश्न क्रमांक 1805. षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय पुढीलपैकी कोणते आहेत? आता मित्रांनो, विभक्ती किती आहेत? एकूण 8 आहेत. त्यापैकी षष्टीचे प्रत्यय कोणते कोणते? एकवचनामध्ये चाचीचे, अनेक वचनामध्ये चेचाचे. मग या ठिकाणी काय विचारलं? एकवचनी म्हणून चाचीचे पर्याय 4. अनेक वचनी विचारलं असतं तर चे चा ची. तसेच पहा, ने एशी नि इशी हे कशाचे? तृतीयचे. ऊन हुन पंचमीचे. तई आ सप्तमीचे. प्रश्न क्रमांक 1806. राजाने प्रधानास बोलाविले या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी द्वितीय चतुर्थी दोन्ही पर्याय आहेत, आणि अशा वेळी द्वितीय की चतुर्थी ते ओळखण्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. मग या ठिकाणी पहा, राजाने प्रधानास बोलावले. या ठिकाणी कर्म काय आहे? प्रधान. आणि प्रधान या शब्दाला स हा प्रत्यय लागलाय. स हा प्रत्यय कुठे आहे? द्वितीय आणि चतुर्थीमध्ये आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, हा जर कर्माला सला ते सलानाते यापैकी प्रत्यय लागला असेल तर त्या ठिकाणी द्वितीय विभक्ती म्हणायचं. आणि जर वाक्यामध्ये एखादी गोष्ट दिली गेली यासाठी जर एखाद्या नामाला सला ते सलानाते यापैकी प्रत्यय लागला असेल तर त्याला चतुर्थी म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, राजाने प्रधानास, प्रधान हे कर्म आहे आणि त्याला स हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून या ठिकाणी द्वितीय विभक्ती आहे. आता मित्रांनो, हेच वाक्य कसं लिहिलं आपण? राजाने प्रधानास आंबे दिले असं म्हटलं तर या ठिकाणी आंबे दिले काय झालं? संप्रदान. एखादी गोष्ट दिली गेली म्हणजे संप्रदान झालं म्हणून या ठिकाणी चतुर्थी विभक्ती. जर एखादी गोष्ट दिली गेली असेल तर त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती असते. प्रश्न क्रमांक 1807. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते कोणते सर्वनाम असते? आता मित्रांनो, आपण हे सर्वनाम आत्मवाचक सर्वनाम आहे. त्यासोबतच ते
पुरुषवाचक सर्वनाम म्हणून देखील काम करतं. मग या ठिकाणी पहा, आपण उद्या गावाला जाऊ असं म्हटलं तर या ठिकाणी काय होतंय, ते पुरुषवाचक म्हणून काम करतंय. आणि या ठिकाणी जेव्हा त्याचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम म्हणून काम करतंय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1808. पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण ओळखा. मित्रांनो, पृथकत्व म्हणजे काय, पृथक्करण म्हणजे काय, तर वेगवेगळे करणे, सुटे करणे. आणि मित्रांनो या ठिकाणी पृथकत्ववाचक संख्या विशेषण कोणतं आहे, तर ज्या संख्या विशेषणामध्ये गट केल्याची भावना आहे त्या ठिकाणी म्हणायचं पृथकत्ववाचक. सहस्र हे काय आहे, गणनावाचक आहे. 60वे क्रमवाचक आहे. दुहेरी आवृत्तीवाचक आहे. आणि 10 या ठिकाणी काय झाले, गट केले म्हणजेच पृथक्करण केलं, सुट्टे केले म्हणजे या ठिकाणी काय झालं, तर पर्याय 4 10 गट हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 1809. क्रियाविशेषणापासून साधित धातू ओळखा. मित्रांनो, खालीलपैकी कोणता साधित धातू क्रियाविशेषणापासून बनलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. या ठिकाणी पहा, लांब. लांब हे काय आहे, क्रियाविशेषण आहे. क्रिया कुठे घडली, लांब घडली असं आपण म्हणतो. म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण असतो. म्हणून या ठिकाणी लांब हा शब्द क्रियाविशेषण आहे आणि त्याचा लांबणे हा साधित धातू तयार झालेला आहे. प्रश्न क्रमांक 1810. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा या वाक्यातील क्रियापद कसे आहे. आता मित्रांनो या ठिकाणी मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा अशी आज्ञा करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो ज्या वाक्यामध्ये आज्ञा, विनंती, उपदेश, प्रार्थना यांचा बोध होत असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्यातील क्रियापद कसं असेल, तर आज्ञार्थी क्रियापद असेल. लक्षात ठेवायचं आहे, आज्ञा, विनंती, प्रार्थना, उपदेश, आज्ञार्थी क्रियापद म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर केवळ कालाचा बोध झाला तर, जर त्या ठिकाणी फक्त काळाचा बोध होत असेल तर स्वार्थ असेल. जर योग्यता, शक्यता, इच्छा यांचा बोध होत असेल तर विध्यर्थ. आणि जर एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे या प्रकारची रचना असेल तर संकेतार्थ. प्रश्न क्रमांक 1811. पुढील विधानाचा काळ ओळखा. तो नेहमीच उशिरा येतो. या ठिकाणी पहा, तो नेहमीच उशिरा येतो त्याची उशिरा येण्याची गोष्ट नियमित झालेली आहे. म्हणजेच त्यानं ती काय बनवली आहे, रीत बनवलेली आहे. म्हणून या ठिकाणी तो काय झाला, रीती वर्तमान काळ म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. या ठिकाणी नेहमीच उशिरा येतो, रीती वर्तमान काळ. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या ज्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं होतं तो आहे हा प्रश्न. चौकोन या शब्दाचा समास प्रकार ओळखा. आपण काय सांगितलेलं होतं, द्विगु समास. तर मित्रांनो द्विगु समासाला काही अपवाद आहेत. जसं की चौकोन, त्रिकोण यांचा विग्रह कसा होतो, 4 आहेत कोण ज्याला असा तो, किंवा 3 आहेत कोण ज्याला असा तो या ठिकाणी त्रिकोण किंवा चौकोन. म्हणजे या ठिकाणी काय होतंय, तर त्याचा जो विग्रह आहे तो बहुव्रीही समासासारखा होतोय. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय झालं, पर्याय 4 बहुव्रीही समास. द्विगु समासाचं वैशिष्ट्य काय होतं, पहिलं पद संख्या विशेषण, पूर्ण शब्द, समूहवाचक. चौकोन हा तसा दिसतोय परंतु तो काय झाला, त्याचा अपवाद झाला. आपल्या A to Z मराठी व्याकरण या पुस्तकामध्ये आपण याबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे, परंतु मागच्या व्हिडिओमध्ये गडबडीत आपण चौकोनला द्विगु समास सांगितलेला होता. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, चौकोन, त्रिकोण हे काय आहेत, तर बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि सांगितलेली माहिती देखील समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.